नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। दहिसर की अपराध शाखा इकाई 12 ने खाद्य एवं औषधि प्रशासन यानी एफडीए के सहयोग से दहिसर पूर्व में बड़े पैमाने पर दूध में मिलावट के रैकेट का पर्दाफाश किया और अमूल गोल्ड, अमूल ताजा, गोकुल और नंदनी सहित कई ब्रांडों के 488 लीटर मिलावट दूध जब्त किया। यह छापेमारी 19 अगस्त 2025 को सुबह करीब 4 बजे घरटनपाड़ा दहिसर पूर्व में की गई, जहां आरोपी सैदुल नरसिम्हा कावेरी उम्र 38 वर्षीय को ब्रांडेड दूध के पाउच में अस्वास्थ्यकर पानी मिलाते हुए रंगे हाथों पकड़ा गया। जलगांव जिले के धरणगांव तहसील में एक ही परिवार के 5 लोगों की खेत में लगाए गए करंट की वजह से उनके अलग अलग स्थानों पर रात में मौत हो गई। गौरतलब हो कि यह करंट जंगली जानवरों के लिए लगाया गया था। इसी की चपेट में आने से एक ही परिवार के 5 लोगों की मौत हो गई। ये सभी लोग मध्य प्रदेश से आए थे जो खेतीबाड़ी का काम करते थे। सर, काय सांगणार? एरोंडल तालुक्यातील वरखेडे येथे विजेचा धक्का लागल्याने 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, काय सांगाल? आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेला आहे असा फोन आला होता। मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं वायर्स काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे। मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले होते आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जानवरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या। मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे। ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते। सर, एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का? एकाच कुटुंबातले लोक आहे। एक साधारणतः 60 वर्षाचा महिला आहे, 2 लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला, वयोगट अंदाजा 30 आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा 10 ते 15 वर्ष। शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे, ते शेतात नाही आहे, दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते। जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आलं? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे। विधायक ने लक्ष्मीबाई देशमुख उपजिला अस्पताल का किया औचक निरीक्षण, अनुपस्थित कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई के आदेश। शहर के नागरिकों की बढ़ती शिकायतों और असुविधा को देखते हुए मूर्तिजापुर विधायक हरीश पेम्पले ने आज शाम 4:30 बजे लक्ष्मीबाई देशमुख उपजिला अस्पताल का औचक निरीक्षण किया। अस्पताल की स्थिति देखकर उन्होंने गहरी नाराजगी व्यक्त की और अधिकारियों को फटकार लगाई। अस्पताल में भयावह स्थिति। जब विधायक अस्पताल पहुंचे तो उन्होंने वहां नागरिकों की भारी भीड़ देखी। हालांकि पता चला कि कई डॉक्टर और अन्य महत्वपूर्ण कर्मचारी पिछले 8 दिनों से अनुपस्थित थे। जब उपस्थित पत्रक की जांच की गई तो उसमें भी अनियमितताएं पाई गई। नागरिकों ने विधायक के समक्ष अपनी शिकायतें रखी। उन्होंने शिकायत की कि चिकित्सा कर्मचारी की लापरवाही के कारण मरीजों को उचित उपचार नहीं मिल रहा है। ऐसी हालत से नहीं चलेगी। इस स्थिति पर कड़ी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए विधायक पिंपले ने कहा, यह अस्पताल अकोला जिले का दूसरा सबसे बड़ा अस्पताल है, फिर भी यहाँ के कर्मचारियों की लापरवाही किसी बड़े हादसे या गंभीर घटना को न्योता दे सकती है। मरीजों के स्वास्थ्य के साथ ऐसा खिलवाड़ नहीं किया जाएगा। अनुपस्थित कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई के आदेश। इस गंभीर घटना पर संज्ञान लेते हुए विधायक हरीश पिंपले ने तुरंत जिला शल्य चिकित्सालय यानी CS महोदया को फोन किया और अनुपस्थित सभी दोषी कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई करने के निर्देश दिए। उन्होंने ऐसे कर्मचारियों का 15 दिन का वेतन काटने के खास निर्देश दिए। उन्होंने आगे कहा, इससे उन्हें उनकी गलती की सजा मिलेगी और भविष्य में ऐसी दुर्व्यवहार दोबारा नहीं होगा। विधायक के इस औचक निरीक्षण से अस्पताल प्रशासन में हड़कंप मच गया है। देखना होगा कि प्रशासन अब इस पर कितनी गंभीरता से कार्रवाई करता है और नागरिकों को न्याय दिलाता है। आज एका पेशंटचा फोन आला की डॉक्टर अवेलेबल नाही आणि याच्या पहिले भी तक्रारी आल्या होत्या। तर RMO नेमाळे साहेबांनी मी सूचना केली होती की मी अकस्मात दवाखान्याला भेट देईन आणि ज्या तक्रारी आलेल्या आहे त्या तक्रारीची शहानिशा करीन। त्या अनुषंगाने जशी आज एका कार्यकर्त्याने फोन केला की इथं डॉक्टर अवेलेबल नाही आहे, म्हणून मी इथं जेव्हा आलो 4:30 वाजता तर प्रकर्षाने एक बाब अशी लक्षात आलेली आहे की अनेक लोक टाइमच्या पहिले घरी चालले गेले। अनेक लोकांनी आज सांगतो सुट्ट्या टाकल्या, पण त्या हजेरी पटावर त्यांच्या 8 तारखेपासून हजेरीच नाही आहे। म्हणजे कुठेतरी
त्या हजारी पट्ट्यामध्ये घोळ आहे, कारण ड्युटीवर आहे का नाही आहे हे आपल्याला समजते की तो हजेरी पटावर त्याची सही असली तर ती म्हणजे असला तर प्रेझेंट लिहायचं, नसला तर ऑब्सेंट लिहायचं, पण तिथं कसा कोणताच उल्लेख झालेला दिसत नाही. आता काही लोक संपावर गेले, त्यांनी सांगितलं, पण प्रकर्षाने एक गोष्ट जाणून राहिलेली आहे की काही जण डेप्युटेशन असलं तरी जे कार्यरत आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून राहिलेले आहे. हे गोष्ट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो. कारण अकोला जिल्ह्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं तर लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय हे सगळ्यात मोठं रुग्णालय आपल्या मूर्तिजापूरचं आहे. आपण या रुग्णालयाच्या सोयीसाठी शासनाच्या पासून प्रायव्हेट, व्यक्तिगत अनेको निधी आपण आणून गोरगरीब पेशंट जनतेले इथं आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण डायलिसिस आणली, सिटी स्कॅन आणली, म्हणजे जे कुठे नाही आहे आपण ऑक्सिजन प्लांट आणलेला आहे, ड्युरा सिलेंडर आणले आहे, सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहे. पण शेवटी सगळ्या वस्तू असल्या पण त्याचे तज्ञ नसले तर त्या वस्तू फक्त शोभेच्या असतात. आता ज्या लोकांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी प्रामाणिक आपली कर्तव्य पार पाडायला पाहिजे. तर काही अधिकारी प्रामाणिक कर्तव्य पार पाडून राहिले, पण दुर्दैवानं सांगा लागते याच्यात माझी चूक झाली असं म्हणायला लागेल. कारण मी जरा खूप जास्त विश्वास ठेवतो की बा खूप चांगलं काम चालू आहे, खूप चांगलं काम चालू आहे. पण ज्यावेळेस तक्रारी आल्या आज पाहिलं तर निश्चितच काही उणिवा इथं आहे. या उणिवाच्या संदर्भात मी CS मॅडमशी बोललेलो आहो, लेखी पत्र सुद्धा देणार आहोत. जिथं घोर होता तिथं मी आता अक्षरी सह्या नव्हत्या तिथं मी रेष वळलेली आहे. आणि जे कुणी आज याच्यात दोषी सापडलाय त्यांच्या 15 दिवसाचा पगार कापावा, त्याचा त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, आणि एखादा मुजोर असेल तर तो तात्काळ हलवावा अशी सूचना मी आज CS मॅडमने केलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथं हजर होता. काही गोष्टी चांगल्या आहेत, पण ज्या आता उणिवा आहे त्या लगेच एक 15 दिवसानंतर मीटिंग घेऊन प्रशासकीय अधिकारी असतील, प्रशासन असेल, या सगळ्यांच्या समवेत बोलावून यंदा एक वेळा तंबी देऊन त्यांच्यावर कारवाई करून एक चान्स द्यायचा प्रयत्न करीन, नाहीतर नवीन स्टाफच्या संदर्भातला पाठपुरावा करीन. आणि मूर्तिजापूरकरांना आरोग्याच्या बाबतीत जे प्रथा परंपरेनं चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला, याच्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीदार मी सांगू इच्छितो. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. अब तक नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी.